नमस्कार मित्रांनो, लर्निंग एक्सपोर्ट इम्पोर्ट विथ अविनाश या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आता ह्या इम्पोर्ट एक्सपोर्ट संदर्भातल्या काही करंट घडामोडी मी सांगणार आहेत। त्याचा जो सोर्स आहे ना, तुम्ही म्हणाल की हा सोर्स कुठून आणणार आहे, तर हा सोर्स जो आहे तो DGFT ही गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट। DGFT म्हणजे डायरेक्टर जनरल फॉरेन ट्रेड ही भारत सरकारची गव्हर्नमेंट ऑफिशियल वेबसाईट आहे आणि त्याच्या ट्विटमधूनच मी तुम्हाला माहिती सांगतो आहे। तर तुम्ही ऐकलं असाल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर काय आहे ते अगोदर समजून घेऊया। ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणजे जे बेड रिडन पेशंट असतात, या ज्या पेशंटला, या ज्या माणसांना, ज्या लोकांना, कोणाला, मुलांना असेल, युवकांना असेल, वृद्धांना असेल, त्यांना 24/7 ऑक्सिजनची गरज असते, ऑक्सिजन सप्लायची जी गरज असते, त्यासाठी हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यूज केले जातात। याची जी प्राईस रेंज जी आहे ती अंदाजे मला वाटतं 5,000 पासून ते 50,000 पर्यंतचे हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असतात। मला वाटतं अगोदर याची इम्पोर्ट करण्याची जी परमिशन जी आहे ती भारत सरकारने दिली नव्हती, पण आता लेटेस्ट बातमीनुसार जी आहे भारत सरकारने ह्याची ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची इम्पोर्ट करण्याची जी परमिशन आहे ती दिली आहे आणि ते ई-कॉमर्स या पोर्टलवरून सुद्धा तुम्ही मागू शकता। ज्यांच्याकडे आई कोड आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड आहे, त्यांनी या एप्रिल ते जून 2025च्या दरम्यान त्याचा रिन्युएशन करणं गरजेचं आहे। तर प्लीज डू युअर रिन्युएशन ॲज पॉसिबल, ॲज फास्ट। आता जज जे आहे करत असताना आणि माझ्या बाजूने स्पीडली रिक्षा क्रॉस करून गेली आणि दुसऱ्या साईडने, त्या लेफ्ट साईडने जो सिग्नल होता ना, तो इतक्या स्पीडली रेड सिग्नल, त्याने सिग्नल ब्रेक केला, स्पीडली जात होता। माझ्या साईडनी जी रिक्षा होती त्याने जो ब्रेक दाबला नसताना एक खूप मोठा ॲक्सिडेंट झाला, एक मोठी दुर्घटना घडली। त्यामुळे ज्या पद्धतीने ब्रेक अप्लाय केलेला, हलकीशी ती रिक्षा हलकीशी टिल्ट झाली, हे संभव झाला रे बाबा। बॅकग्राऊंड छान असतं। 5:30ची वेळ आहे, लाईट जी आहे मस्त फिल्टर होते। सकाळचे वाजले 7:45 आणि आज करता उठायला उशीर झाला होता। तर आज जरा वर्दळ जास्तच आहे, ट्रॅफिक वाढली आहे, त्या ठिकाणी ऊन पण थोडंसं जास्त जाणवतं आहे। कालचे लेक्चरर होते, म्हणजे कालचे मेंटॉर जे होते ते होते अजित शाह सर, आणि विषय त्यांनी शिकवला तो आम्हाला फॉरेन ट्रेड पॉलिसी संदर्भातला। पॉलिसी ट्रेड, फॉरेन पॉलिसी ट्रेड ह्याच्यामध्ये एकूण जे आहे ते दोन त्याच्यावर पुस्तकं आहेत, एक फॉरेन ट्रेड पॉलिसी आणि त्याच्यासोबतच इथे हँडबुक प्रोसेस। ओव्हरऑल फॉरेन ट्रेड पॉलिसीचे एकूण जे चॅप्टर जे आहेत ते चॅप्टर आहेत 11 चॅप्टर, आणि त्याच्यातलेच 2 चॅप्टर त्याला काल अजित सरांनी हात घातला होता। अजित सरांसंदर्भात सांगायचं गेलं ना, खूप इंटरेस्टिंग, खूप मला वाटतं ते 70+ आहेत, पण एनर्जी खूपच छान एनर्जी आहे। आणि अगोदर आल्यानंतर तर खूप शांत होते, फक्त सगळीकडे सगळ्या विद्यार्थ्यांना निहाळत होते, बघत होते। आणि त्यात तसेही काल इतके, या दिवशी पहिल्या दिवशी जेवढे विद्यार्थी अटेंड होते, मला वाटतं त्याच्यापेक्षा 40 to 45% काल अटेंड होते।
आणि एक्झॅक्टली 5:45 जेव्हा तुम्ही शिकवायला सुरुवात केली, त्यांना कुठल्याही स्टुडंटने एकमेकाशी बोलणंही या लक्ष डायवर्ट करणंही त्यांना आवडत नाही आहे. त्यांनी तर एक दोघांना त्यांना ओरडलंसुद्धा आणि स्क्रोल केलं आणि नंतर खास करून एक इन्स्ट्रक्शन दिलं की 6:45च्या नंतर कोण आलं त्याला आतमध्ये घेण्यात येणार नाही. ही कांट अलाव टू एंटर हिज क्लासरूम. त्याने दरवाजा बंद करून घेतला बेसिकली बाहेर जी व्यक्ती होती त्यांच्याकडून, आणि मग शिकवायला सुरुवात केली. आणि इंटरेस्टिंग पण ते शिकवते पण खूप इंटरेस्टिंगली. आणि फॉरेन ट्रेड पॉलिसी हा जो विषय आहे ना खूप टेक्निकल विषय आणि तो खूपच सहज आणि सोप्या पद्धतीने जे आहे ते आपल्यासमोर ते म्हणजे मांडत होते, छान शिकवलं. त्याच्यातलाच पहिला जो आहे तो त्यांनी शिकवला IEC या कोड संदर्भात. म्हणजे IEC कोड हे सगळ्यात महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे एक्सपोर्टरच्या जर्नीसाठी. जर तुम्हाला एक्सपोर्टरची जर्नी सुरुवात करायची आहे, तुम्हाला एक्सपोर्टर बनायचं आहे, तर IEC कोड इज अ मस्ट, फर्स्ट अँड मस्ट डॉक्युमेंट एक्सपोर्ट करण्यासाठी. तर त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी काय काय आहेत, कुठल्या वेबसाईटवर जावं लागेल, तर त्यासाठी आपल्याला जर एनरोल करायचं असेल IEC सर्टिफिकेट तर आपल्याला DGFT या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करावं लागेल आणि तिथे तुम्हाला IEC सर्टिफिकेट एक रूल्स रेग्युलेशन या पद्धतीने फॉर्म फिलअप करतील त्या पद्धतीने तुम्हाला तिथे IEC सर्टिफिकेट मिळेल. आणि त्याच्यासाठी फक्त खर्च किती होतो तर ₹500 ओनली. तेही ऑनलाईन आजकाल असल्याकारणाने नेट बँकिंग या क्रेडिट कार्ड थ्रू तुम्ही ते करू शकता. आणि IEC संदर्भात पण अजून सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत ना की हे IEC कार्ड इज नॉट ट्रान्सफरेबल. तुम्ही त्याचं कोणालाही ट्रान्सफर करू शकत नाही. आणि IEC कार्ड हे परपेच्युअल आहे, त्याची एक्सपायरी डेट नाही. हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. एक्सपायरी डेट नसली तरी एक त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की एक्सपायरी डेट जरी नसली तरी तुम्हाला प्रत्येक वर्षी ही तुम्हाला रिन्यू करणं गरजेचंच आहे. कारण तुमचा जो डाटा जो आहे जे तुम्ही तुमचे कन्साइनमेंट गेले असतील किंवा नसतील गेले तरीसुद्धा तुम्हाला प्रत्येक इयरच्या फर्स्ट क्वार्टरला म्हणजे एप्रिल ते जूनच्या पिरियडमध्ये तुमचा IEC जी कोड आहे जो रजिस्ट्रेशन आहे ते रिन्युअल करणं तुमचं गरजेचं आहे. IEC आपण इंडियामध्ये जर तुम्ही एकूण किती पोर्ट आहेत ते मला तर माहीत नाही आहे, पण ओव्हरऑल जे म्हणजे तुम्ही जर तसं बघितलं गेलं तर कलकत्तापासून साऊथ कन्याकुमारी आणि हा जो इकडचा गुजरातचं जो टोक आहे ते असे बरेच असे पोर्ट्स आहेत. जसे मुंबईमध्ये जसे 2-3 पोर्ट्स आहेत, जेन PA, बॉम्बे पोर्ट, आणि अशा पद्धतीने जर तुम्ही IEC काढलं, तुमच्याकडे IEC कोड आहे, तर तुम्ही तुमच्या त्या कोड थ्रू IEC नंबर थ्रू कुठल्याही पोर्टवरून जे तुम्ही एक्सपोर्ट तुमचा प्रोडक्ट करू शकता. आणि IEC कोड थ्रू जे आहे तुम्ही कुठलाही प्रोडक्ट एक्सपोर्ट करू शकता. आता तुम्ही IEC कोड मिळवला, तुमच्याकडे IEC कोड आहे आणि तुम्ही प्रोडक्टही रिसर्च केला, बाहेरही मिळवला आणि आत्ता तुम्हाला तो प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचा आहे, तर काय करावं लागेल? त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तुमचा IDI रजिस्ट्रेशन करावं लागेल. सॉरी, IDI नाही,
EDI रजिस्ट्रेशन करावं लागेल. EDI मीन्स इलेक्ट्रॉनिक डाटा इंटरचेंज. ह्याचं रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि तेही तुमच्या जवळच्या पोर्टवर, म्हणजे जवळच्या इन द सेन्स की तुम्ही पहिल्या जो प्रोडक्ट आहे तो जिथून एक्सपोर्ट करणार आहात त्या पोर्टवरून तुम्हाला हे EDI रजिस्ट्रेशन करावं लागेल. इलेक्ट्रॉनिक डाटा इंटरचेंज ह्याचं रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर मित्रांनो, दिस इज फॉर टुडे. थँक्यू. असंच हे चॅनल बघत राहा, ॲप्रिशिएट करत राहा. मी असेच इम्पोर्ट एक्सपोर्ट संदर्भातल्या ज्या घडामोडी आहेत किंवा ज्या अपडेट्स आहेत त्या तुमच्यासमोर घेऊन येत राहीन, तुम्हालाही सांगेन आणि मलाही त्या गोष्टी अजून समजत जातील. धन्यवाद.